पहिली भेट. तशी आमची भेट ठरवून झाली, पण घरच्यांना न कळविता. माझी बहीण त्याला एकमेव साक्षीदार. तसे हे स्थळ अरेंज मॅरेज थ्रू आलेलं. पण दोघांचेही आईवडील गावी आणि आम्हाला भेटण्याची भलतीच घाई. शेवटी मॉलमध्ये भेटण्याचे ठरले. कारण बाहेर कुठे भेटलो असतो तर कोणीतरी बघण्याची आणि उगाच गैरसमज होण्याची भीती जास्त. भेटण्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी मी स्वतःला 100 वेळा तरी आरशात बघितले असेल. किती सेल्फी घेतले त्याला काही मापच नाही. त्यातलाच एक त्याला सेंड केला. त्याच्याकडून हवा तो स्माइली आला आणि मी भलतीच खुश झाली. त्या डब्ल्यू ब्रँडच्या कुर्ती आणि ब्लॅक जीन्समध्ये मी भलतीच खुलली होती. ते नंतर भेटल्यावर त्यांनी सांगितले. तो दिवस खूपच स्लो जात होता. लक्ष सर्व घड्याळाकडे. कधी 5:30 वाजणार आणि मी निघणार. शेवटी वाजलेच. मी पटकन वॉशरूममध्ये जाऊन थोडा टचअप केला. त्याचे मेसेज चालूच होते आणि ते वाचून मी गालात उगाच हसत होती. मी भरभर खाली उतरले. त्यावेळेस माझे ऑफिस परेलमध्ये होते आणि मुंबई मला भलती जवळची. त्यामुळे वातावरण माझ्या आनंदी मूडला साथ देत होते. तो भेळपुरीवाल्याच्या मागे जरा लपूनच माझी वाट बघत होता. पाहता क्षणी तो ओळखता आला नाही. कारण ती आमची पहिलीच भेट. फोटोत बघितले होते पण फोटो खऱ्या चेहऱ्याला तितकासा न्याय देत नाही. त्याला पाहता क्षणी काळजाला धस्स झाले. एक गुलाबी झळ काळजाला लागली. त्याच्या गुलाबी वर्णासारखी तोही थेट ऑफिसमधून आलेला. ट्रेनने प्रवास करून माझ्यासाठी खूप लांबून. त्यामुळे तोही फॉर्मल अटेरीमध्ये खूप आवडला मला. मला हवा तसा. फिक्कट कलरच्या शर्टमध्ये तो भलताच उठून दिसत होता. त्याची मला साजीशी अशी हाईट, सडपातळ बांधा आणि स्मार्ट फेस सगळेच कसे मला आवडणारे असे. आई खरं बोलते की बाह्य रूपावर भुलते. त्यांनीही तशीच जादू केली. आम्ही टॅक्सीमध्ये बसून मॉलमध्ये गेलो आणि मूव्ही बघायचे ठरले. मूव्ही फक्त निमित्त, खरे तर आम्हाला बोलायचे होते. माझ्या फेवरेट अक्षय कुमारचा मूव्ही, पण आज दुसराच अक्षय कुमार आला होता मला भेटायला. मॉलमध्ये फिरताना आम्ही खूप बोललो एकमेकाशी, जशी काही ती पहिली भेट नव्हतीच. आधीपासूनच ओळखत होतो एकमेकांना. नकळतच त्यांनी हातात हात घेतला आणि मी नकार दिला नाही. आम्ही हातात हात घेऊन थिएटरमध्ये आमच्या कॉर्नर सीटवर बसलो. त्या दिवशी खूप बोललो. आम्ही अरेंज मॅरेजला लागणारी सर्व माहिती एकमेकांना विचारली. आणि हो, एकमेकांना जणू काही आपसुकच होकार दिला. घरच्यांना न विचारता आमची मने कधीच एकमेकांमध्ये अडकून गेली होती आणि कधीच एकमेकांना साथीदार म्हणून निवडले होते. खूप काही बदलले होते या पहिल्या भेटीमुळे.